नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचित महाशिवरात्रीनिमित्त श्री मारुती देव महादेव यात्रा व लंगरी साहेब उरूस सोहळ्याचा उद्यापासून प्रारंभ. निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. ग्रामस्थात मोठा उत्साह. कोरोची येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानली जाणारी आणि श्री मारुती देव श्री महादेव यात्रा व लंगरीसो पीर बाबा उरूस सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 या 4 दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच यात्रा कमिटी अध्यक्ष डॉक्टर संतोष सकाराम बोहरे यांनी दिली. यात्रेची अधिकृत सुरुवात उद्या दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:15 वाजता श्री मारुती देव व महादेव यांच्या विधिवत अभिषेकाने होईल. सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता कोरोचीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेली ऊस गाड्यांची मिरवणूक व ऊस लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता लंगरी साहेब पीर गंध चढवणे आणि रात्री 9 वाजता मारुती देवाची पालखी मिरवणूक नयनरम्य आतिषबाजीसह काढण्यात येणार आहे. रात्री 10 वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम भाविकांना पाहता येईल. कुस्त्यांचे जंगी मैदान व लावणीचा जलवा. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता पालखी मिरवणूक व भव्य आतिषबाजी होणार असून सकाळी 9 वाजता गुरु महाराज रथोत्सव व दुपारी 12 वाजता साखर नेण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी 3 वाजता यात्रेचे मुख्य आकर्षक असलेले निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील अनेक नामवंत पैलवान सहभागी होणार असून पैलवानांच्या कौशल्याची मेजवानी कुस्ती शौकीनांना मिळणार आहे. याच दिवशी सायंकाळी 7 वाजता लंगरी साहेब पीर गलीब चढवण्याचा विधी पार पडणार असून रात्री 10 वाजता लावण्य चंद्रा हा लावणीचा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यात्रेची सांगता दिने बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता धमाका ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध गाणी व नृत्यांचे सादरीकरण होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन आणि यात्रा कमिटीने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्य सानिका राहुल आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, उपसरपंच आनंदी आमते, पोलीस पाटील सावकार हेगडे, ग्रामविकास अधिकारी रांझा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात्रा यशस्वी करण्यासाठी कमिटीचे खजिनदार सुनील आवळे, सेक्रेटरी अक्षय शेट्टी, लखन कांबळे, सुरेश चव्हाण, रवी कांबळे, DB पिष्टे, अभिनंदन पाटील, नरसू पाटील, बाबासो चौगुले, सौरभ पाटील, नितीन चौगुले, अनिकेत कांबळे, रशीद ढालाईत, आयुब संधी आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.